कोल्हापुरातील निर्मिती कॉर्नर रोड वर्दळीचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. या ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत नगरसेविका मानसी लोळगे यांनी संताप व्यक्त करत 8 दिवसांच्या आत स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी केली आहे. या कालावधीत काम पूर्ण झाले नाही आणि एखादा गंभीर प्रकार घडला तर त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांसमवेत रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. नमस्कार, मी मानसी सतीश लोळगे, प्रभाग क्रमांक 19 म्हणजे जिथे आता आपण उभे आहोत या प्रभागाची नगरसेविका आहे. गेल्या 4 दिवसांमागे ह्याच चौकामध्ये एक भीषण अपघात झाला, ज्याच्या थ्रू केएमटी ही एका 2 व्हीलरला धडकली गेली. आणि असेच अजून एकदा पहाटे 4:30 वाजता देखील असाच एक ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये गोकुळचा ट्रकने एका 2 व्हीलरवाल्यांना धडक झाली. असे वारंवार ह्या रस्त्यावरती अपघात होत असताना आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला स्पीड ब्रेकर करण्यासाठी हा जो रस्ता आहे, जो आपल्या हॉकी स्टेडियम पासून कळंब्यापर्यंत जातो, ह्या रस्त्यावरती पूर्वीप्रमाणे जे स्पीड ब्रेकर होते त्याप्रमाणे पुन्हा तिथे स्पीड ब्रेकर करण्यासाठी आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं. जवळपास मार्च महिन्यामध्ये हे निवेदन दिलं गेलेलं आहे. त्यावरती त्यांचे रिमार्क्स आलेले आहेत, पोलिसांकडून झालेलं आहे हे सगळं. फक्त ह्या रस्त्यावरती अजून एकही ठिकाणी स्पीड ब्रेकर अजून करण्यात आलेला नाही आहे. प्रशासनाला केव्हा जाग येणार? अजून ह्यापेक्षा भीषण अपघात होण्याची जर प्रशासन वाट बघत असेल तर हा मुद्दा पुढच्या जनरल बॉडीला नक्कीच निघला जाईल. इथे पुढे कोणताही अपघात झाला तर त्याला कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. सदर रस्त्यावर येत्या 8 दिवसामध्ये जर स्पीड ब्रेकर नाही झाले तर आमच्या प्रभागातील लोकांना घेऊन या रस्त्यावरती आम्ही वाहतूक बंद करण्याचा मी प्रशासनाला आज इथे इशारा देत आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.